2024 पर्व पहिले, दिवस चौथा, सामना पहिला, डाव पहिला, षटक पहिलं. टीम डॉमिनेटर्स आणि टीम अव्हेंजर्स. टीम डॉमिनेटर्स हा संघ आहेत सन्माननीय अल्तमश बेग यांचा हा संघ. प्रख्यात बांधकाम व्यावसायिक, प्रख्यात उद्योजक अल्तमश बेग यांचा संघ. तर फलंदाजी करणारा संघ जो आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. या अगोदर मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न झाली आणि टीम डॉमिनेटर संघानं नाणेफेक जिंकली. कर्णधार गालिब पटेल अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. याचं कारण की अगोदरच्या सर्वच लढती जर आपण बघितल्या असेल तर जास्तीत जास्त संघ जे धावांचा पाठलाग करताय तो पाठलाग यशस्वी होत असताना आपल्याला सातत्याने बघायला मिळतंय. तर सन्मान्य सुधाकर मोरे सरांचा संघ जो बॅटिंग करतोय टीम अव्हेंजर्स. भरपूर खेळाडू या संघामध्ये तुम्हाला सातपूर शहर परिसरातील बघायला मिळतील, कारण मोरे सर देखील सातपूर शहरातनं बिलॉंग करतात. सातपूर शहर जर बघायला गेलं तर अगदी एक गाव एक संघ या प्रकारात जर आपण बघितला तर निश्चितच जिल्ह्याभरातील एक तगडा संघ. तर जाऊया आजच्या खेळातील पहिला चेंडू. बॉलिंग ट्रॅकवर एक हरफन मौला स्टार खेळाडू, एक नामांकित अष्टपैलू खेळाडू समद अख्तर. बॉलिंग ट्रॅकवर स्ट्राईक घेतोय किरण अव्हेंजर्स संघाकडनं. नॉन स्ट्रायकिंग एंडला एक सातपूर वंडर बॉय, एक स्टार बॅटर, लेदर बॉल, टेनिस बॉल, क्रिकेट विश्वातील एक स्टार खेळाडू. नॉन स्ट्रायकिंग एंडला मयूर वाघ. पहिला चेंडू. हो, चांगला चेंडू. रिस्पेक्ट देताय, आदर करताय, सन्मान देताय. आजच्या खेळाची सुरुवात देखील सुंदर होते, कारण चांगला चेंडू डिलिव्हर केलाय, हाताळला समद अख्तर यांनी. एक्सपिरियन्स क्रिकेटर, अनेक वर्षांपासून व्यावसायिक क्रिकेट खेळतायत समद अख्तर. मात्र सध्याच्या घडीला अनेक शहरातनं ते वास्तव्य करतात. कधी तुम्ही नाशिकमध्ये त्यांना बघू शकाल, कधी लासलगावला बघू शकाल, कधी निफाड शहरात त्यांना बघू शकाल. सध्याच्या घडीला निफाडमध्ये ते वास्तव्यास आहे. शॉर्ट ऑफ लेंथ इथे वेगळ्या पद्धतीने खेळून काढलाय. टिपिकल टेनिस क्रिकेट स्ट्रोक. समोरच्या बाजूला अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आजच्या खेळासाठी देखील वातावरण जर आपण बघत असाल एकदम क्रिकेटमय आणि क्रिकेटसाठी अनुकूल वातावरण. स्वच्छ सूर्यप्रकाश, निरभ्र आकाश आणि हवेचा वेग जर आपण बघत असाल तर निश्चितच बॅटरसाठी समोरच्या बाजूला डाव्या हाताच्या बॅटरसाठी देखील ही हवा आणि हवेचा वेग आपल्या स्ट्रोकसाठी मदतगार ठरू शकेल. दोन खेळाडू डीप मध्ये आपण बघू शकाल, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक डीप मिड विकेट. चेंज ऑफ पेस, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. किरण खराब स्ट्रोक सिलेक्शन. क्रॉस बॅटर स्ट्रोक अगदी ड्रिल मध्ये आपण बघू शकाल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. टॉप एज हवेमध्ये चेंडू फ्लाय झाला आणि एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड सीमारेषेच्या क्षेत्रामध्ये एक सोपा झेल तिथे टिपला जातोय. पहिल्या विकेटचं पतन. संदीप जी, आज के चौथे दिन के मुकाबले शुरू हुए हैं. पिछले 3 दिनों से जो हवा थी वो सामने की तरफ से हमारी तरफ आ रही थी. आज थोड़ा सा हवा ने अपना रुख बदला है. राइट से हवा चल रही है लेफ्ट की तरफ. क्या ये बल्लेबाजों के लिए एक अच्छा साइन हो सकता है अगर वो सामने की तरफ अटैक करे तो? यस, निश्चितच वेगळे पण ठरू शकेल. मात्र परिस्थिती तशी दिसत नाहीये. अगदी सुरुवातीच्या 3ही दिवसांप्रमाणे आज देखील या संपूर्ण स्पर्धेवर गोलंदाजच वर्चस्व ठरताय आणि गोलंदाजांचाच वर्चस्व आपल्याला बघायला मिळतोय. याचं कारण अगदी खेळाचा आजच्या खेळातील पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये जर बघत असाल समद अख्तर सारखा एक अनुभवी गोलंदाज आज खेळाची सुरुवात करतोय. एक चांगले संकेत आजच्या खेळासाठी की एक्सपिरियन्स क्रिकेटर समद अख्तर आले. अगदी आपल्या नावेला साजिशी कामगिरी करत असताना किरण पाटील स्ट्राईकला होते. पहिल्या चेंडूवर त्यांना रिस्पेक्ट दिला. दुसरा चेंडू देखील त्यांचा खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू त्यावेळेस, मात्र तिसऱ्या चेंडूवर समद अख्तर स्वतःला सिद्ध करताय आणि झेल देण्यास प्रवृत्त केलं गेलं, लॉट केला गेला. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. म्हटलं जातं की जानता चीन पहुंच गए जापान, या पद्धतीप्रमाणे ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र टॉपेज आणि डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये झेलबाद झाले. निश्चितच आज मी म्हणेल की हवा कुठेही असो, मात्र निश्चितच गोलंदाज वरचा ठरताय. जी, अगली गेंद. ओ, अच्छी गेंद.
हल्की सी शॉर्ट गेंद थी, बैकफुट पर गए थे और गेंद को कट करना चाहते थे ऑफसाइड में, कवर और एक्स्ट्रा कवर के बीच से। 5 खिलाड़ी इस समय ऑफसाइड में 30 यार्ड सर्कल में लगाए गए हैं संदीप जी। शॉर्ट थर्ड मैन है, बैकवर्ड पॉइंट है, कवर, एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ, दोनों खिलाड़ी जो 30 यार्ड सर्कल से बाहर लगाए गए हैं डीप स्क्वायर लेग और लॉन्ग ऑन के रूप में। वो स्लोअर स्लोअर वन गेंद, स्लोअर वन गेंद, धीमी गति की गेंद, और रिव्यू लिया गया है वाइड के लिए बैट्समैन द्वारा। अंपायर सादिक जी राजापुरकर तथा विवेक जी जाधव इस समय मैदानी अंपायर है। तीसरे अंपायर की भूमिका में है सागर जी मोरे। संदीप जी, पिछले 3 दिनों में हम लोगों ने देखा कि आमदार चषक में खास तौर पे ये जो अंपायर पैनल बुलाया गया है, जेपी पैनल, बहुत अच्छी अंपायरिंग का नमूना पेश किया इन अंपायर्स ने। यस, निश्चितच चांगली अंपायरिंग करताय, आपल्या भाषेमध्ये उच्च कोटीची अंपायरिंग ते करताय. याचसाठी संपूर्ण भारतीय टेनिस क्रिकेट विश्वातील अग्रगण्य पॅनल म्हणून त्यांना ओळखलं जातं. यावेळेस तिसरं पंच सन्माननीय सागरजी मोरे सरांचा निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, एक चांगला निर्णय. बॅटिंग करणाऱ्या संघाचा जो एक मात्र रिव्ह्यू होता तो मात्र इथे अनसक्सेसफुल लॉस्ट होतोय. समद आडव्या बॅटनं प्रहार केलाय. मिडॉन मध्ये विशाल पोलाड, विशाल ससाने नावाची भिंत तिथे उभी केली आहे. अगदी तिथेच चेंडू जाऊन स्टॉप केला जातोय. अप्रतिम षटक, अगदी मॅन्डेटरी पॉवर प्ले असताना, अगदी वैविध्यपूर्ण गोलंदाजीचं प्रदर्शन करत असताना बॅटरला बांधून ठेवलं, बंदिस्त केलं गेलं. किरण पाटील सारखा एक तगडा बाहुबली फलंदाज त्याला माघारी पाठवलं आणि आता असलम खान जे आले ते देखील एक्सपिरियन्स आहे, मात्र त्यांना देखील आणि त्यांच्या पायांना अगदी मी म्हणेल की बेड्या ठोकल्या गेल्या. कुठलाही फुटवर्क बघायला मिळाला नाही, मोठा स्ट्रोक खेळण्याची त्यांना संधी दिली गेली नाही आणि समद अख्तर पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करताय. पहिल्या षटकाची समाप्ती 1 गडी बाद, 2 धावसंख्या टीम एवेंजर्स. आमदार चषक में अभी तक 2 गेंदबाज ऐसे रहे हैं। एक गेंदबाज ने मैडन ओवर किया था, योगेश महाले। उसके बाद में सातपुर परिसर के ही एक गेंदबाज थे, मुझे उनका नाम यादव, नितेश यादव. नितेश यादव, जिन्होंने 1 रन दिया था। और समद अख्तर उसी रेंज में अब ऐसे गेंदबाज बने हैं जिन्होंने 1 ओवर में 2 रन दिए हैं। यस, निश्चितच 2 धावा खर्च करताय. मात्र मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जर तुम्ही 2 धावा खर्च करत असाल तर निश्चितच तो गोलंदाज मी म्हणेल की महान गोलंदाज. अगदी समद अख्तर देखील त्याच पद्धतीने कामगिरी करताय. बॉलिंग ट्रॅकवर एक निश्चितच पाहुणा खेळाडू येतोय, मॅन फ्रॉम मालेगाव, जावेद बिल्डर. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकाल. स्ट्रायकिंग एंड मयूर. ओ, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, खराब स्ट्रोक सिलेक्शन, खराब स्ट्रोक. मुन्नाजी अगदी पहिला चेंडू फेस करताय, जोखीम भरा फटका, प्रयत्न चुकला, फटका फसला आणि कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये एक सोपा झेल देताय. बॅट्समन आउट, बॅक टू द पवेलियन. लगाई गई है 4 व्हीलर गाड़ी सामने की तरफ। पहले दिन की तरह ही अभी भी फिर वही मसला आया है। उस तरफ गाड़ियां नहीं लगानी है, नहीं लगानी है, और उधर गाड़ी लगाई गई हैं। जिनकी भी गाड़ी हो, मैं रिक्वेस्ट करना चाहता हूं प्लीज वो गाड़ी साइड में लगानी है। फोर व्हीलर गाड़ी गाड़ी वहां से हटानी है। सर मैं रिक्वेस्ट करता हूं जिनकी भी गाड़ी हो प्लीज। आमदार चषक नासिक पूर्व के सम्माननीय आमदार, लोकप्रिय आमदार, कर्तव्यदक्ष आमदार राहुल जी ढिकले के नेतृत्व में ये सुंदर सा आयोजन। इस बीच जावेद की अगली गेंद नए बैट्समैन के लिए, वो खेलना चाहते थे गेंद को, जोखिम जोखिम जोखिम, ओह माय गुडनेस, विकेट नंबर 3। पहले
गेंदबाजी करने का फैसला मैं समझता हूं उनका ये फैसला अभी तक 100% सक्सेस होने की कगार पर पहुंच गया है। उसका कारण ये है कि 2 रन बने हैं, मात्र 3 बैट्समैन अभी तक गंवा दिए हैं एवेंजर्स ने। देखिए गाड़ी अभी तक हटाई नहीं गई है सर, जिनकी भी गाड़ी है मैं आपसे हाथ जोड़कर रिक्वेस्ट करता हूं। ब्लॅक पॅन्ट ब्लॅक पॅन्ट आयोजन कमेटी की ओर से अब सूचना ये आई है कि जिनकी भी गाड़ी अगर वो नहीं हटाई गई तो उस गाड़ी की हवा निकाल दी जाएगी। अगदी मुन्नाजी पहिल्या दिवसापासून सातत्यानं प्रेक्षकांसाठी मान्यवरांसाठी सूचना केली जाते की आपण तिथे फोर व्हीलर पार्क करू नका. याचं फार मोठं कारण की बॅटिंग करणारा जो बॅट्समन आहे त्याला डिस्टर्बन्स होतोय, त्रास होतोय. मात्र आपल्या माध्यमातून काही रिस्पॉन्स मिळत नाहीये. तर आपल्याला पुन्हा एकदा विनंती असेल की तिथनं फोर व्हीलर्स बाजूला घ्यायच्या आहे. यावेळेस लोअर फुल टॉस ऑन साईडला इथे मनगटाचा वापर केला गेला. अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या लगत गली ऑन साईडला स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल येते. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. अच्छा, किरण पाटिल आए हैं गेंदबाजी बल्लेबाजी करने के लिए। जावेद की गेंद, ओ शॉर्ट गेंद थी, स्क्वायर कट करना चाहा गेंद को, डॉट बॉल। 3 रन बने हैं 3 विकेट के नुकसान पर। मैंडेटरी पावर प्ले का सेकंड ओवर चल रहा है इस समय। जिस मंशा से गेंदबाजी करने का फैसला किया गया था कप्तान गालिब पटेल द्वारा, शॉर्ट गेंद खेलना चाहा गेंद को, निचला किनारा लिया गेंद ने, वन बाउंस होती हुई विकेट कीपर गालिब पटेल के हाथों में गेंद। एक और अच्छा ओवर, मात्र 1 रन दिया इस ओवर में जावेद ने, एक सफलता भी अर्जित की। ओवर यहां पर कंप्लीट हो गया। 2 ओवर का खेल हुआ है और मैंडेटरी पावर प्ले में आमदार चषक में आज के दिन जो चौथे दिन है, ये जो धाव संख्या बनी है, ये जो रन संख्या बनी है 3 रन, ये सबसे लोएस्ट है। या निश्चितच या संपूर्ण स्पर्धेच्या प्रवासातील सर्वात निचांकी धावसंख्या. निश्चितच कोणालाही नको असलेला विक्रम आज टीम अव्हेंजर्स या संघाच्या नावावर जातोय. फक्त 3 धावा मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये धावफलकावर लागताय. सोबतच आघाडीचे 3 फलंदाज बाद झालेत. याचं फार मोठं कारण की टीम डॉमिनेटर्स या संघाचा बॉलिंग अटॅक, सुरुवातीची आघाडीची गोलंदाजीची जोडी आणि मुन्नाजी पार्टनरशिप ही फक्त बॅट्समन मध्ये होत नाही, तर पार्टनरशिप ही बॉलर मध्ये देखील होत असते. ती चांगली पार्टनरशिप, ती चांगली भागीदारी आज समद अख्तर आणि जावेद बिल्डर या दोघांच्या मध्ये आपल्याला बघायला मिळाली. नियंत्रित मारा, धीमी गेंद अजीब अंदाज में खेला गेंद को रिचर्ड ने। गेंद जा रही है डीप बैकवर्ड पॉइंट की तरफ, थोड़ा सा फंबल। दूसरा रन कंप्लीट किया गया, तीसरे रन के लिए यस नो और मना किया। 2 रन यहां पर कंप्लीट हो जाएंगे, 5 रन बने। कप्तान रिचर्ड बल्लेबाजी करने के लिए आए हैं और उनके कंधों पर जिम्मेदारी है इस पारी को संवारने की। खिलाड़ी भले ही भारतीय हो, नाम विदेशी रखा है रिचर्ड ने। अगली गेंद लेकर समद अख्तर वेरिएशन लाते हैं अपनी गेंदबाजी में। फिर एक बार स्लोअर वन गेंद, उछाला गेंद को डीप स्क्वायर लेग की ओर और बहुत अच्छी फील्डिंग, बहुत अच्छा स्टॉप। देखिए इस फील्डिंग के लिए सराहना इसलिए भी करनी होगी सुनील की, क्योंकि ऐसे समय में गेंद को जज करना, टप्पे को जज करना आसान कार्य नहीं होता है। भरसक कोशिश की थी गेंद को कैच करने की, जब कैच नहीं हो सका तो एटलीस्ट बाउंड्री बचाई जाए, इस मंशा से अच्छा कार्य सुनील द्वारा। एक निश्चितच चांगलं कार्य. मात्र मला त्याही पुढे जाऊन सांगायला आवडेल मुन्नाजी की सुनील फासळे एक नावाजलेला खेळाडू आहे. ग्रामीण क्रिकेट विश्वातील एक स्टार खेळाडू म्हणून देखील त्याला ओळखलं जातं. अगदी तोच सुनील एक धावा देखील वाचवतोय आणि आपलं सर्वोत्तम प्रदर्शन करत असताना संघासाठी महत्त्वाची भूमिका इथे निभावतोय. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला कट केलाय सिद्धू लांडगे. मखमलाबादचा हा खेळाडू, स्टार खेळाडू, सध्याच्या घडीमध्ये प्रचंड फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू. अगदी मागच्या आठवड्यामध्ये नाशिक रोडमध्ये हिंदू हृदय सम्राट चषक जी स्पर्धा आयोजित केली गेली होती, त्या स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून सिद्धू लांडगेकडनं अप्रतिम फलंदाजी त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळली गेली होती. तर समद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. अगली गेंद लेकर समद, वो इस बार अजीब अंदाज में फेस किया गेंद को पाटिल ने। वाइड का इशारा, अचानक आगे की तरफ बढ़ गए थे। व्हेरिएशन्स, वैविध्य पूर्ण गोलंदाजीचं दुसरं नाव म्हणजे समद अख्तर. व्हेरिएशन्स दाखवतात. कधी धीम्या गतीचा फसवा चेंडू असेल, कधी वेगवान मारा, कधी कटर. अगदी जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. ओ स्टेप आउट झाले, डान्सिंग डाऊन द विकेट. एक निराशा
स्पष्टपणे बॅट्समनच्या चेहऱ्यावर खेळावर दिसायला लागली आणि निश्चितच त्या दबावातनं बाहेर निघण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्टेप आउट झाले, बिग हिट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, हवेत जास्त उंच उडवलेला झेल मिड विकेट क्षेत्रामध्ये गणेश कडाळे चेंडूच्या खाली येत आहे आणि एक चांगला झेल तिथे टिपला जातोय. एव्हेंजर्स संघाला आणखी एक धक्का बसतोय. चौथा फलंदाज किरण तिथे झेल बाद. बॅक टू द डगआउट. स्कोर अभी 9 रन हुए हैं, 4 विकेटों के नुकसान पर। इसके बाद 3 ओवर्स और आने बाकी हैं। किसी एक बल्लेबाज को डट कर, गियर बदल कर, तोड़फोड़ वाली बल्लेबाजी, तेजी से होने वाली बल्लेबाजी, आक्रामकता अगर कोई बल्लेबाज एक साइड से दिखा सकता हो एवेंजर्स के लिए, तो मैं समझता हूं एक सम्मानजनक रन संख्या अभी भी बन सकती है। आवश्यकता एक साझेदारी की। येस, निश्चितच आता एक मोठ्या भागीदारीची आवश्यकता असेल. मात्र ही जबाबदारी मी म्हणेल की आघाडीच्या खेळाडूंना ही जबाबदारी पार पाडण्याची आवश्यकता होती. मात्र आघाडीच्या फलंदाजांकडनं चुकीचे स्ट्रोक्स खेळले गेले, अगदी बेजबाबदारपणे स्ट्रोक्स खेळले गेले आणि आपल्या विकेट्स विरोधी संघाला इथे बक्षीस स्वरूपात दिल्या गेल्या. तर नवा बॅटर येतोय तेजस गांगुर्डे, एक पॉवर हिटर आहेत. लॉफ्ट केलाय समोरच्या बाजूला वीक क्षेत्रामध्ये जावेद. दुसऱ्या प्रयत्नामध्ये सेकंड अटेम्प्ट तेजस गांगुर्डे पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार ठरताय. खराब स्ट्रोक, पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. मुन्नाजी, संघ थोडासा बॅकफुटला गेलाय, अडचणीत सापडला. याही परिस्थितीमध्ये आक्रमण करण्याचा एक चुकीचा प्रयत्न आणि चुकीला माफी नाही. बॅट्समन आउट. बॅक टू द डगआउट. होती है कि 6 ओवर का खेल है, हर ओवर में मात्र एक सिक्स अगर लगाया जाता हो 6 गेंद में तो 36 रन ये और सिंगल डबल के माध्यम से 55 से 60 रन आसानी से बनाए जा सकते हैं अगर बल्लेबाजी उस प्रकार की जाए, कैलकुलेशन के साथ की जाए। हर गेंद पर अगर आप सिक्स लगाने का प्रयास करेंगे तो वो जोखिम भरा होता है। निश्चितच जोखीम बरा ठरू शकतो. ती खराब बॅटिंग मी म्हणेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये एव्हेंजर्स संघाकडनं केली जाते. कारण अगदी अर्धा तंबू फक्त 9 धावामध्ये तंबूमध्ये परत गेलाय अर्धा संघ. अंकित यादव आलेत. थोडंसं सेन्सिबल क्रिकेट, सावध क्रिकेट. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतो. एक चांगला चेंडू इन स्विंग बघायला मिळाला समद अख्तरकडनं आणि पुन्हा एकदा एक यशस्वी षटकाची अखेर होते. समद अख्तर यांचं गोलंदाजीचं समीकरण जर आपण बघत असाल, 2 षटकं 9 धावा आणि 3 गडी बाद. एक चांगलं षटक, चांगला स्पेल समद अख्तरकडनं बघायला मिळाला. 3 ओवर के बाद 10 रन। तीन ओवर के बाद 10 रन बने हैं। चौथे ओवर की शुरुआत, जावेद आए हैं गेंदबाजी करने के लिए। पहली गेंद ऑफ स्टंप से बाहर की तरफ की गई, ललचाई नजरों से देखते रह गए बैट्समैन गेंद को, अंपायर की तरफ भी देखा। खैर डॉट बॉल से शुरुआत इस ओवर की, 10 रन 5 विकेटों के नुकसान पर एवेंजर्स का स्कोर इस समय। जावेद तैयार हैं अगली गेंद लेकर। अंकित यादव के लिए फिर एक बार ऑफ स्टंप के बाहर की गेंद, टैप करना चाहते थे गेंद को, खेलना चाहते थे ऑफसाइड में। एक और डॉट बॉल। चौथे ओवर का खेल चल रहा है। 2 गेंदें चौथे ओवर की हो चुकी है संदीप जी, मात्र 10 रन है। मुझे लगता है कि अब आवश्यकता है कि कुछ तेज स्ट्रोक आए। उसका कारण यह है कि केवल 16 गेंदें बची हैं इस पारी में और बोल्ड हो गए बैट्समैन डीजे।
बल्लेबाजी खराब हुई है। कहीं जाकर ये भी कहा जा सकता है कि गेंदबाजी बहुत अच्छी की गई है डोमिनेटर्स की ओर से। निश्चितच दोन्ही गोलंदाजांनी काय जबरदस्त स्पेल इथे टाकलेत. जावेद बिल्डर ते खास मालेगाववरनं या संघासोबत जॉईंट झालेत. त्यांचं स्वागत असेल. अगदी पहिल्याच सामन्यामध्ये इतक्या दूरवरचा प्रवास करून आलेला असताना देखील एक जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये जावेद बिल्डरकडनं. आणि समद अख्तर यांच्याविषयी बोलायला शब्द नाहीयेत. एक लाजवाब हरफनमौला क्रिकेटपटू, एक स्टार ऑलराऊंडर म्हणून त्यांना ओळखलं जातंय आणि सातत्याने ते स्वतःला सिद्ध करताय. आज देखील एक वैविध्यपूर्ण गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत असताना इथे बॅट्समॅनला बॅकफूटला ढकललं आणि विकेट्स मिळवत असताना धावांवर अंकुश देखील लावला. स्टेप आउट झाले. यावेळेस मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. यश मिळतंय बऱ्यापैकी. डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना चांगलं कलेक्शन अगदी डीप एक्स्ट्रावर क्षेत्रामध्ये समद अख्तरकडनं. समद अख्तर यांचं कौतुक करावं लागेल. मुन्नाजी बॉलिंग असेल, बॅटिंग असेल आणि क्षेत्ररक्षण. निश्चितच नाशिक टेनिस क्रिकेट विश्वातील जे सर्वोत्तम काही क्षेत्ररक्षक आहेत त्यामध्ये अगदी वरच्या क्रमांकाला समद अख्तर यांचं नाव घ्यावं लागेल. जी बिल्कुल, ऊपरी क्रम में लिया जा सकता है एज ए फील्डर भी समद अख्तर को। आउटफील्ड में जो काम करते हैं समद अख्तर हमेशा बिजी नजर आते हैं। कोशिश करते हैं कि मेरे से जितना एफर्ट लग सके उतना मैं दूं अपनी टीम के लिए। खैर अभी 12 रन स्कोर हुआ है, चौथे ओवर का खेल प्रगति पर है, आखिरी गेंद आनी बाकी है जावेद बिल्डर के ओवर में। फिलहाल इस ओवर के बाद 2 ओवर यानी कुल मिलाकर 13 डिलीवरीज अभी आनी बाकी है। एस मेहराज स्ट्राइकिंग एंड आपण बघू शकाल. एक आणखी एक टेनिस क्रिकेट विश्वातील एक स्टार ऑलराऊंडर मेहराज सय्यद. मेहराज सय्यद यांच्यामध्ये देखील फार क्षमता आहे. मुन्नाजी तर मला तर विशेष आश्चर्य वाटतं की मेहराज सारखा एक तगडा बॅटर तुमच्याकडे असताना तुम्ही त्याला 7व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवताय. जर वरच्या क्रमांकावर मेहराज सय्यद यांना पाठवलं असतं तर विकेट देखील तुमच्याकडे अवेलेबल असतं आणि एक चांगली धावसंख्या देखील आपल्याला बोर्डवर बघायला मिळू शकली असती. मात्र एक थोडासा चुकीचा डिसिजन टीम एव्हेंजर्स संघाकडनं मला बघायला मिळतोय. मैं पूरी तरह सहमत हूँ आपकी इस बात से। उसका कारण ये है कि जब भी वडाला की टीम खेलती है, महराज सैयद ओपनिंग बल्लेबाज के रूप में आते हैं और बहुत अच्छी इनिंग्स एज ए ओपनर महराज सैयद ने खेली भी हैं। यस, निश्चितच अनेक यादगार इनिंग त्याच्या बॅटमधनं बघायला मिळालाय. सध्या जाऊया आपण स्कोअर बोर्डवर. धावसंख्या जर आपण बघत असाल 4 षटकाची समाप्ती आणि 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त 12 धावा धावफलकावर लागताय. अगदी आज देखील जी खेळपट्टी बनवली गेली विकेट सिमेंट विकेट ती निश्चितच आज वेगवान गोलंदाजांना पुन्हा एकदा मदतगार ठरते, अनुकूल ठरते. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकाल एक जादुई फिरकी गोलंदाज मॅनफ्राम सिडको. सध्याच्या घडीला ते मध्य रेल्वेकडनं देखील व्यावसायिक क्रिकेट खेळतात. तर टेनिस क्रिकेट जर बघत असाल सिन्नर शहराने सिन्नर टेनिस क्रिकेटने संपूर्ण महाराष्ट्र क्रिकेट विश्वाला जे अनेक खेळाडू दिलेत त्यामध्ये महेश डावरे यांचं देखील नाव आघाडीला घ्यावं लागेल. जादुई फिरकीपटू ज्याप्रमाणे तुम्ही समद अख्तर यांचं नाव घेतलं की 100% सातत्याने देण्याचा प्रयत्न करता मैदानामध्ये. अगदी महेश डावरे देखील त्याच धर्तीचा हा खेळाडू आहे की गोलंदाजी असेल, बॅटिंग असेल, पार्ट टाइम किंवा यष्टीरक्षण असेल किंवा क्षेत्ररक्षण असेल, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न सातत्यानं महेश डावरे यांच्याकडनं केला जातो. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, थोडंसं खराब रिटर्न, बॅकअप थोडंसं खराब बघायला मिळालं आणि रिचर्ड आणि सोबत मेहराज यांच्याकडनं पळून वेगानं इथे 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. खैर 14 रन फिलहाल बने हैं 6 विकेटों के नुकसान पर। 5वां ओवर का जारी है, ओवर जारी है 5वां। महेश अंपायर्स और विकेटों के बीच से गुजरते हुए टर्न कराया गेंद को अपील अंपायर की उंगली ऊपर, रिचर्ड आउट। महेश डावरे डाव्या हाताचा फिरकीपटू आणि बॉलिंग स्टाईल जर आपण बघत असाल कटिंग थ्रू पद्धतीची त्याची शैली आहे गोलंदाजीची. फ्लाइटेड डिलिव्हरी, फ्लाइट दिली, अगदी बोटांची जादू दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. लिडिंग एज विकेटच्या मागच्या बाजूला एक अप्रतिम झेल टिपला गेला. कॉट बिहाइंड द विकेट, बॅट्समन आउट.
नयन पाटील आले, पहिल्या चेंडूवर स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. अगदी संघ फार अडचणीत सापडलेला असताना देखील नयन पाटीलकडनं एक अनोखा प्रयत्न, ओव्हर कॉन्फिडन्स मी म्हणेल मुन्नाजी, की यस बाईकच्या माध्यमातून ही सिंगल असेल. स्विच हिट रिव्हर्स हिटचा एक रिस्क भरा फटका अगदी संघ अडचणीत असताना नयन पाटील खेळताय. मुझे लगता है नयन पाटिल अगर साइड एक्टर का रोल यहाँ पर अदा कर देते हों, ज़्यादा से ज़्यादा स्ट्राइक अगर महराज सैयद के पास में रहती हों, तो कुछ बड़े स्ट्रोक्स देखने को मिल सकते हैं एवेंजर्स की ओर से। खास बात यह है कि उछाला गेंद को लॉन्ग ऑफ की ओर और क्या छूट गया, जीवन दान ओवर थ्रो हुआ है, लेकिन महराज काफी तेज दौड़े हैं। एक ऐसा खिलाड़ी नजर आ रहा था एवेंजर्स की टीम में अभी 7 विकेट जाने के बावजूद भी, जिससे बड़े स्ट्रोक की अपेक्षा की जा रही थी। उन्होंने भी वही बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश की, मिस टाइम स्ट्रोक हुआ, वो तो अच्छा हुआ कि भाग्य ने साथ दिया। 17 रन बने हैं, भाग्य ने साथ दिया, 7 विकेट के नुकसान पर 17 रन। या दरम्यान विशेष शुभ आगमन झालंय. महाराष्ट्र पोलीस विशालजी जाधव साहेब यांचं इथे मैदानावर शुभ आगमन झालंय. खूप सारं स्वागत असेल जाधव साहेब आपलं. 7 गडी बाद 17 धावा. ओहो, ललित जी बोड़के का आगमन हुआ है, ललित जी बोड़के का आगमन हुआ है। सर वेलकम, हार्दिक स्वागत आमदार चषक में। इस बीच ये डॉट गेंद, प्रख्यात उद्योजक ललितजी बोडके साहेब, खूप सारं स्वागत असेल आपलं. सोबतच महाराष्ट्र पोलीस अगदी सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे म्हटलं जातं. समाजामध्ये सुव्यवस्था नांदावी, शांतता नांदावी, कायद्याचं पालन व्हावं आणि नागरिकांच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असते, मजबूत जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असते, ते महाराष्ट्र पोलीस विशालजी जाधव साहेब यांचं देखील शुभ आगमन झालंय. खूप सारं स्वागत असेल. मुन्नाजी, सातत्यानं अनेक मान्यवरांची मांदी आळी आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मैदानावर बघतोय, त्या मान्यवरांविषयी काय सांगाल? उसकी वजह है आयोजन कमेटी में जो सदस्यगण हैं, इनका जनसंपर्क बहुत बड़ा लगता है। खुद एक परिवार की तरह है आयोजन कमेटी के सभी सदस्यगण। भले ही आमदार चषक का आयोजन पहली बार हुआ हो संदीप जी, लेकिन क्या शानदार आयोजन किया है। बधाई के हकदार हैं, सराहना के हकदार हैं, तारीफ के काबिल। तन मन धन लगाकर ये सुंदर सा आयोजन आमदार चषक का पहली बार किया गया है आयोजन कमेटी की ओर से। यस, निश्चितच तन मन धन त्याच पद्धतीने आयोजन केलं जात आहे. अगदी त्यानंतर प्रचंड मेहनत कष्ट केल्यानंतर देखील आपण त्यांच्या चेहऱ्यावर जे स्मित हास्य बघतोय प्रत्येकाच्या चेहऱ्यावर, त्या सर्वच आमच्या लाडक्या आयोजकांचं देखील फार कौतुक असेल की अगदी कौटुंबिक सोहळा असल्याप्रमाणे सर्वच जण या सोहळ्यासाठी प्रचंड कष्ट घेत आहे. 6वं षटक सुरू होत आहे. पहिल्या डावातील अंतिम षटक असेल. धावसंख्या ओ हो हो, इथे डीप एक्स्ट्रा कव्हर समत अख्तर, खराब थोडंसं खराब रिटर्न आणि हळूवारपणे रिटर्न केला गेला. धावसंख्या जर आपण बघत असाल, या 2 धावांच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 5.1 षटकानंतर तब्बल 7 गडी बाद 20 धावा. बहुत अच्छा शॉट और छठे ओवर में पहली बाउंड्री आई है संदीप जी, ये खास बात। पूर्ण डावातील शॉट ऑफ द इनिंग मी म्हणेल. अगदी देखना स्ट्रोक होता, प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा स्ट्रोक, अगदी मैदानाला समांतर कार्पेटच्या मदतीनं एक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह मी म्हणेल. चेंडू अगदी गोळीच्या वेगानं सरळ सीमारेषा भेदतोय आणि सीमारेषेच्या बाहेर चेंडू होतोय फरार. मिळतील धावा 4, येतोय चौकार. उन लोगों का नाम यहाँ लेना अवश्य जरूरी है जिन लोगों ने ये सुंदर सा आयोजन किया है, जिसमें अमर जी बोरसे, श्याम जी महाजन, संतोष जी आवारे, अक्षय जी दोंदे, अनिल जी गायकवाड़, ललित भाई बोड़के, अजय जी दोदे, शुभम जी पाटिल, सचिन जी घुले, सचिन अन्ना कदम, मयूर भाई नाटकर, विशाल जी जाधव, अशोक भाऊ जेवघाले, विराट जी गायकवाड़ और तेजस भाई बैरागी। और आउट। हजारों उलझने राहों में और कोशिशें बेहिसाब, इसी का नाम है जिंदगी, बस
चलते रहिए जनाब. अगदी त्याच पद्धतीने इथे ओहो एक तगडा प्रहार अगदी व्यासपीठाला कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा मजबूत प्रहार येतोय. अप्रतिम टायमिंग, अप्रतिम बॉडी बॅलन्स, अप्रतिम कनेक्शन, येतोय षटकार. संदीप जी, एक चौका और एक सिक्स आया है और वो महराज के बैट से आया है. निश्चितच आपली चर्चा देखील झाली. मुन्नाजी, महराजला 7व्या नंबरवर तुम्ही पाठवताय. अगदी आघाडीला पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर जर पाठवलं असतं. खराब कॉल. आणि यासोबतच माझ्या मते महराज सय्यद बाद होत आहे. अगदी 9व्या विकेटचं पतन होतंय. खराब कॉलिंग, स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न होता महराज यांच्याकडे, मात्र रिस्क होती आणि बॅटरला बाद व्हावं लागतंय धावबाद स्वरूपामध्ये. संदीप जी, 33 रन बने हैं. आप अब तक इस आमदार चषक में सबसे लोएस्ट स्कोर जो रहा है वो 38 रहा है. अभी गेंदे बाकी हैं, आखिरी ओवर चल रहा है, आखिरी विकेट भी है. नवा बॅटर येतोय दौलत कुडी, मॅन फ्रॉम सातपूर. मुन्नाजी, आणखी एक मला सांगायला आवडेल की सुधाकर मोरे जे आपण स्ट्रायकिंग एंड बघताय, सेन्सिबल क्रिकेटसाठी त्यांना ओळखलं जातं, एकेरी दुहेरी धावांसाठी त्यांना ओळखलं जातं. मोरे सर देखील स्वतः जर आघाडीला आले असते तर आणखी एक चित्र वेगळं बघायला मिळू शकलं असतं, कारण सातत्यानं बॅट्समन बिग हिट करण्याचा प्रयत्न करताय आणि त्या प्रयत्नामध्ये बाद होत आहे. स्टीयर किया गेंद को थर्ड मैन की दिशा में. महेश वहां मौजूद है, दूसरा रन लेना चाहते हैं, मिस हो गए. 2 रन कंप्लीट किए जाएंगे. 35 रन कुल मिलाकर स्कोर है. देखिए, आरसीसी और छत्रपति दोनों कप्तानों से रिक्वेस्ट है, प्लीज मंच के पास आना है. आरसीसी और छत्रपति दोनों कैप्टन प्लीज, इंद्रिकर जी मंच के पास आना है प्लीज. यस, नाणेफेकीसाठी आपण यायचंय. राजधानी क्रिकेट क्लब आणि छत्रपती वॉरियर्स ओझर या दोन्ही संघनायकांना विनंती असेल, दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल. या दरम्यान लेजंड क्रिकेटर परागजी दीक्षित यांचं देखील शुभ आगमन झालंय. खूप सारं स्वागत असेल सर आपलं. एक नावाजलेले यष्टीरक्षक म्हणून देखील त्यांना क्रिकेट विश्वामध्ये जाणलं जातं, ओळखलं जातं. टीम राजधानी आणि टीम छत्रपती वॉरियर्स ओझर. तर मुन्नाजी, 35 धावा, 6 षटकं संपलीत, 9 गडी बाद, 35 धावा. या स्पर्धेतील धावांचा निच्चांक टीम अवेजन्स या संघाच्या नावावर नोंदला जातोय. अगदी चांगली बॅटिंग लाईन असताना मात्र ह्या प्रकारचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला, अगदी कमी धावसंख्येचा. त्याविषयी काय सांगाल? नहीं, कहीं जाके मुझे ऐसा लगता है कि बहुत ही डिसिप्लिन से गेंदबाजी की गई है डोमिनेटर्स के गेंदबाजों द्वारा. एकमात्र बल्लेबाज, मैं समझता हूँ वो भी काफ़ी समय लिया गया महराज द्वारा, एकमात्र बल्लेबाज थे जिन्होंने एक चौका और एक सिक्स लगाया है. लेकिन इस पारी में 36 गेंदों में 36 रन बनाना इस सीमेंट विकेट पर मुश्किल कार्य तो नहीं है. आज के टेनिस क्रिकेट, जिस अंदाज में आज का टेनिस क्रिकेट खेला जाता है उसे देखते हुए, लेकिन क्रिकेट एक ऐसा खेल है जिसमें अनिश्चितताएं कूट कूट कर भरी हैं. और अक्सर ऐसा भी हुआ है क्रिकेट में कि छोटे लक्ष्य जो हुए हैं वो कभी कभी बोझिल साबित हुए हैं. कल के मैचेस में आप लोगों ने देखा होगा 60 से कम रन चेस करने का 2 बार चांस था और दोनों बार मैचेस आखिरी ओवर तक गए संदीप जी. तो कभी कभी होता है कि छोटे लक्ष्य जो हैं वो बोझिल भी बन जाते हैं. अब ये पारी पर निर्भर करेगा कि डोमिनेटर्स की ओर से रन चेस किस प्रकार से किए जाते हैं. निश्चितच कशा पद्धतीने धावांचा पाठलाग करणं केला जाईल हे देखील महत्त्वाचं असेल. त्या साईडला गाडी येते. बरं. मुन्नाजी, आपण अनेक वेळेस बघितलेलं असेल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो वा स्थानिक क्रिकेट, ज्या वेळेस लो स्कोरिंग मॅच आपल्याला बघायला मिळतात त्यावेळेस निश्चितच त्या मॅचमध्ये, त्या सामन्यामध्ये एक चांगला संघर्ष देखील सातत्यानं बघायला मिळत असतो. या दरम्यान रेणुका क्रिकेट क्लबचे सन्माननीय पदाधिकारी सोमनाथजी चव्हाणके सर यांचं देखील शुभ आगमन झालंय. खूप सारं स्वागत असेल सोमनाथ सर आपलं. तर
36 36 धावांचं लक्ष इथे टीम डॉमिनेटर संघासमोर ठेवलं गेलंय. 36 चेंडू आणि 36 धावा. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल. मुन्नाजी एक्सपिरियन्स क्रिकेटर, अगदी आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखला जाणारा उजव्या हाताचा एक प्रतिभावंत फलंदाज, मॅन फ्रॉम मखमलाबाद, एक स्टार क्रिकेटर मिस्टर क्रिकेट गालिब पटेल. तर दुसऱ्या बाजूला बॉक्स क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट फॉर्मॅटमधील एक लेजंड क्रिकेटर मिस्टर कामरान शेख. हे दोन सलामीवीर आपण बघताय. गालिब पटेल की बनिस्बत कामरान शेख, मुझे लगता है बॉक्स क्रिकेट हो या वो अंडरआर्म उस जमाने में जो चलता था, उसके स्टार बैट्समैन कामरान शेख. देखिए गालिब पटेल के लिए यहाँ पर एक प्राइज आया है स्मित जी आवारी की ओर से. 3 गेंदों में अगर 3 6 लगाते हो तो 1001 रुपए का कैश प्राइज. संदीप जी, और एक बात मैं गालिब पटेल के संदर्भ में आपको बताना चाहता हूँ. नासिक के स्टार खिलाड़ी क्रिकेट में जिन्होंने अपना नाम पूरे भारतवर्ष में रोशन किया, मुन्ना शेख, शिब्बान शेख, रवि अहिरे, उन्हीं की लिस्ट में मैं समझता हूं गालिब पटेल का नाम भी आप ले सकते हैं, जिन्होंने नासिक से बाहर, महाराष्ट्र के बाहर टेनिस क्रिकेट के माध्यम से नासिक का नाम रोशन किया है. तेच निश्चितच आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून देखील अनेक मैदान, अनेक स्पर्धा तो गाजवतोय. आणि सर्वात महत्वाचं की प्रेक्षकांचा अत्यंत लाडका तो खेळाडू म्हणून ओळखला जातो. अगदी गालिब पटेल मैदानात आले आणि त्यांच्यासाठी ओ हो हो पहिला चेंडू, आणि पहिल्या चेंडूला फेकून दिलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कामरान शेख यांच्या बॅटमधनं येतो एक खणखणीत चौकार. 1 बाउन्स येतोय. 4 धावा. चौकार. वो रिवर्स अटेम्प्ट किया गया, रिवर्स खेलने की कोशिश. 1 रन. विकेटों के बीच बहुत तेज दौड़ते हैं गालिब पटेल. देखिए कुछ इंच अंदर टप्पा खाया था बाउंड्री लाइन से लॉन्ग ऑन की तरफ. पहला स्ट्रोक पहली ही गेंद पर कामरान शेख द्वारा जो खेला गया था संदीप जी. फुल फेस ऑफ दी बैट. स्ट्रोक अच्छा था. यस सर. यस लेग थैंक यू बाय. सर, थैंक यू सर. लेग बाइज का इशारा. थोड़ा संताप, मैं माफी चाहता हूँ राजापुरकर जी से. क्या बात वाजबी आहे. हैं. स्पार्टन संघाचे ओनर राकेशजी चव्हाण, स्टार बॅटर, बाहुबली फलंदाज बापू खडताळे, आपल्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत असेल. इस बीच अगली गेंद. ओ गेंद की लाइन में आए बगैर, गेंद की लाइन में आए बगैर स्ट्रोक खेलने की कोशिश है. क्रॉस दी लाइन जाकर देखिए पहली गेंद फेस कर रहे थे संदीप जी गालिब पटेल. एक्सपीरियंस खिलाड़ी है, अच्छा खासा अनुभव. 36 रन बनाने हैं 36 गेंदों में. 5 रन बन चुके हैं पहले ही ओव्हर में अभी. आणखी एक वेगळेपण या सामन्यामध्ये या दुसऱ्या डावात आपल्याला बघायला मिळालं. मुन्नाजी ओ तगडा स्ट्रोक, मात्र इथे बिग मिस्टेक. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. अगदी उड्डाण पुलाखालनं अगदी वेगानं चेंडू ट्रॅव्हल होतोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड येतोय. चौकार. 4. देखने को मिलेगी मैदान में. श्रीकांत खरताड़े आए हैं मैदान में, और श्रीकांत खरताड़े का मजा उस वक्त आएगा जब गालिब पटेल होंगे, ये समद अख्तर होंगे उनके सामने गेंदबाजी के लिए. दोनों अच्छे दोस्त भी हैं. उछाल कर खेला गेंद को सामने की ओर, लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ. एक और चौका. पहले ओवर की 13 रन ऑलरेडी बन गए हैं 3 चौकों की सहायता से. सामने साइड स्क्रीन के पास जो लोग बैठे हैं, आपसे मैं रिक्वेस्ट करना चाहता हूं प्लीज सर, वो जगह खाली करनी है. सामने जो लोग बैठे हैं प्लीज प्लीज रिक्वेस्ट है, विनती करता हूं मैं आप लोगों से. देखिए मंडप लगाए गए हैं, आप लोगों के लिए ही लगाए गए हैं. आप लोग वहां बैठ सकते हैं. सर वहां से वो जगह खाली करनी है प्लीज. वाह. या अगोदर ताकद थँक्यू थँक्यू. आणि आता नजाकत बघायला मिळते गालिब पटेलच्या बॅटमधनं. अगदी अवे फ्रॉम द बॉडी अप्परकट पद्धतीचा फटका. अगदी
गली क्षेत्राच्या डोक्यावरनं असलम खान यांच्या डोक्यावरनं चेंडूला लॉट केलं आणि बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर चेंडू जातोय, येतोय गालिब पटेल यांच्या बॅटमधनं खणखणीत चौकार. हुआ है और एक ओवर के बाद 17 रन एक ही ओवर में, जबकि आपको 36 रन बनाने हैं. 5 ओवर की 30 गेंदें बची हैं, 19 रनों की अभी और आवश्यकता है. और खास बात यह है कि अभी तक कोई विकेट नहीं गंवाया है डोमिनेटर्स ने. फिलहाल लक्ष्य आसान नजर आ रहा है डॉमिनेटर्स के लिए. तेच निश्चितच लक्ष सोपं दिसतंय. मात्र दुसऱ्या बाजूला या दोन्ही सलामीवीरांचं फार कौतुक असेल की अगदी कमी टार्गेट असताना देखील नॅचरल गेम खेळत असताना, आपला नॅचरल गेम खेळत असताना, अगदी मनमुराद फलंदाजीचा आनंद घेत असताना, अगदी चौफेर फटकेबाजी, अगदी ज्या पद्धतीने कामरान शेख यांच्या कडनं एक चौकार आला लॉफ्टेड स्ट्रोक समोरच्या बाजूला, तेव्हाच इरादे स्पष्ट केले आणि 17 धावांची सलामी दिली गेली. दौलत कुडी बॉलिंग ट्रॅकवर. ओहो, लॉफ्ट केलाय कामा. कामा सर ऑन इज फायर नाव. व्हॉट अ शॉट. अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, वन बाउन्स, चौकार. कामरान शेख के नए नए बिजनेस की जो आगाज हुई है, ये सो खूबसूरत सी ट्रॉफियां आप यहाँ पर देख रहे हैं, सुंदर सी ट्रॉफियां देख रहे हैं, चमचमाती ट्रॉफियां जो देख रहे हैं, ये कामरान शेख की सहायता से यहाँ पर बुलाई गई हैं. कामरान शेख का अभी अभी क्रिकेट जगत में मैं समझता हूँ ये बिजनेस. रिवर्स स्वीप, व्हाट अ शॉट. देखिए लेट खेला, इंतजार किया, केवल टाइम किया. डीजे चौका है भाई. मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 25 धावांवर. कामरान शेख ऑन इज फायर नाव. तगडा प्रहार, फुलर लेंथ डिलिव्हरी, अगदी अलॉंग द कार्पेट. तगडा स्ट्रोक, कार्पेटच्या मदतीने चेंडू ट्रॅव्हल होतोय. मात्र प्रोडक्शन बघायला मिळालं. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेजवळ सिंगल येते कामरान शेख यांच्या बॅटमधनं. धावसंख्या या सिंगल सोबत जाऊन पोहोचेल 26 धावांवर. समीकरण आता बनतंय 27 चेंडू आणि 10 धावा. अगदी 36 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच षटकामध्ये 17 धावांची सलामी दिल्यानंतर मात्र सामन्याचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झालं. मुन्नाजी, देखिए दूसरा ओवर चल रहा है संदीप जी. फिलहाल अगली गेंद गालिब पटेल को घुमा दिया है, गेंद को ऑन साइड में, बैठक. दूसरा ओवर चल रहा है संदीप जी. देखिए 30 रन कुल मिलाकर बने हैं और इन 30 रनों में 7 चौके अभी तक दोनों बैट्समैन द्वारा खेले गए. गालिब पटेल ने 4 चौके लगाए हैं और कामरान शेख ने 3 बाउंड्रीज. मात्र हा फटका या आत्ताच्या डावातला सर्वात सुंदर फटका मी म्हणेल, बैठक फटका. अगदी पॅडल स्वीप. आणखी एक बैठक फटका. व्हॉट अ शॉट. मिस्टर क्रिकेट आपलं टॅलेंट, आपली प्रतिभा दाखवत असताना फुलटॉस चेंडूचा अगदी खरपूस समाचार घेत आहे आणि आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये आपल्या स्टाईलनं प्रत्येक चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवतोय. चौकार. अगदी लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर येतोय गालिब पटेलच्या बॅटमधनं खणखणीत चौकार. 4.